नेघे माझे वाचा तोटे, नेघे माझी वाचा तोटे, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, विश्रांतीचा ठावा, विश्रांतीचा ठावा, पायी संताची अभाव, पायी संताची अभाव, तुका मने पापे, तुका मने पापे, जाती संताची आजपे, जाती संताची आजपे, नेघे माझी वाचा तुटे, नेघे माझी वाचा तुटे, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, ठोबार कुमा आये, जय जय ठोबार कुमाये, ठोबार कुमाये, ठोबार कुमा, ठोबार कुमाये, 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका, सद्गुरु गंगागिरी महाराज की, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गोपाल कृष्ण भगवान, निळोबा महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, बोलो रे भाई सब संतन की, छत्रपती शिवाजी महाराज की, विठोबार कुमाये, जय जय ठोबार कुमाये, विठोबार कुमाये, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, पायी संताची अभाव, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी, तुका मने पापे, जाती संताची आजपे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. आज गुरुवी भक्तीचा कळस, संत श्रेष्ठ संत पंचायतन, आपल्या महाराष्ट्र ही संतांची भूमी, आणि इकडं उत्तर भारतामध्ये गेला आता आत्यान ते जाऊन आले तिकडं नर्मदा परिक्रमेला, त्या परिसरात जर गेलं तिकडं देवभूमी मानत्या, मग तिकडं आलं काशी तिकडं आहे, अयोध्या तिकडं आहे, त्यानंतर बद्रीनाथ केदारनाथ, इकडं द्वारका, त्याला देवभूमी मानत्या. आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी मानत्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख 5 संत आहे, संत पंचायतन म्हणतो आपण त्यांना,
अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, देऊळचे सुप्रसिद्ध साधू तुकोबाराय, पंढरपूरचे भगवंताच्या पायरीची वीट संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज आणि पैठणचे आपल्या जवळ असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि त्यांच्या पाठोपाठ निळोबाराय. संत पंचायतनामध्ये ज्यांचं नाव आहे असे निळोबा महाराज यांच्या पुण्यतिथीचा हा उत्सव आहे. आणि उत्सव म्हटल्यापेक्षा ही आपलीवाली जबाबदारी आहे. यात वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी ती. संतांची पुण्यतिथी आपणच का करायची? आता आपण सगळे गृहस्थी मंडळी आहे, विषय येणारे ओघाला पुढं. पण निळोबारायांची पुण्यतिथी वर्ष तिसरे ना, तिसरं वर्ष. पहिल्या वर्षी 1-2-3 दिवसात नियोजन झालं, बंटी महाराजांचं प्रवचन ठेवलं होतं, इथंच कार्यक्रम झाला. मागच्या वर्षी आपल्यावाल्या गंगो आत्या नर्मदा परिक्रमा करून आल्या. मग दोन्ही कार्यक्रम, एक आपण अमृतेश्वराजवळ भाऊंचं कीर्तन झालं होतं ना, दोन्ही कार्यक्रम केले. आता हे तिसरं वर्ष आहे. संतांचं आपण जो सेवेकरता अभंग घेतलेला आहे तो संतांची महती वर्णन करणार आहे. म्हणजे संतांचं नामस्मरण तेच भगवंताचं नामस्मरण, पण कलियुगामध्ये संतांना जास्त प्राधान्य. का तर हे सृष्टीचं जेवढं काही आज जे आपल्याला दिसतंय किंवा हे पंचमहाभूत जे व्यवस्थित काम करते, वेळेवर पाऊस पडतो, त्यानंतर सगळं वेळेवर आहे. आज हे पंचभूत आहे, समजा वारा असेल, आप, तेज, वायू सांगितलं, पण आपल्या खेड्याच्या भाषेत म्हणा किंवा संतांच्या भाषेमध्ये जर म्हणलं तर वारा तेचवालं काम व्यवस्थित करतोय, पाऊस वेळेवर पडतोय. पृथ्वी पाऊस झाल्यानंतर आपल्याला जे 2 घास आपण आज जेवतोय किंवा खातोय ते उत्पन्न करायचं जशीचे तसं काम करते. मग हे जे पंचमहाभूत आहे, हे पंचमहाभूत भगवंतांनी कलियुगामध्ये संतांच्या ताब्यात दिलेले. म्हणून संत कलियुगामध्ये दुसरं काहीच नाही सांगत. आपल्या बेटाचं वाक्य काय, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिंतावर, डुबने को अभिमान. असं म्हणजे आपण सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबारायांची गुरुभक्ती ज्यांनी केली ते निळोबा महाराज आहे. सहज हा योग आहे. आपले गुरुस्थानी असणारे गुरुबंधू दत्ताभाऊ यांनी सुचवला विचार. आणि इथं वर बसलोय म्हणून का बा कोणी लहान मोठं असं काही नाही. आता त्याला खूप मोठ्याचा पुरावा आहे पाठीमागं. सनकादिक जे ऋषी ना, त्यांच्यामध्ये असं होतं, ज्यावेळेस ब्रह्मदेवानं सृष्टी विस्ताराचं प्रयोजन केलं त्यावेळेस पहिल्यांदा सनकादिकांचा जन्म आहे. सनक, सनंदन, सनतकुमार 4 जण. तर मग त्यांनी भगवंताची भक्ती करायची. मग ब्रह्मदेवानं आज्ञा केली की तुम्ही सृष्टीमध्ये म्हणजे या पृथ्वीवर ज्ञानदानाचं काम करा आणि थोडा विस्तार करा. पण ते असं झालं का ते आता ब्रह्मदेवापासून निर्मित झाले होते. त्यामुळं मग त्यांनी काय केलं, फक्त ह्या जगामध्ये सत्यतत्व काय, एक भगवंत आहे. मग ते भगवंताच्या चिंतनाला लागले. त्यांनी दुसरं काहीच काम नाही केलं. सनकादिक जे संत आहे ना, भगवंताचं चिंतन. मग एक दिवस ब्रह्मदेवाला असं वाटलं का अरे यांना आपण कशासाठी जन्माला घातलं बा, आणि हे काय करू राहिले. मग त्यांनी ब्रह्मदेवानं शाप दिला त्यांना का असेच राहशाल म्हणे तुम्ही. मग ते तसेच राहिले 5-5, 7-7, 8-8, 9-9 वर्षाचे बालकं. मग ते अजून पण चिरंजीव आहे. ते आज भूतालावर ते काम करताय म्हणजे ज्ञानदान करताय. मग सनकादिकांचा विषय असा होता का ते 4 जण होते. मग 1 जण वर बसायचा, 3 जण खाली बसायचे आणि त्यांना जोडी नारद महर्षी राहायचे, कारण की ते मानसपुत्र आहे ब्रह्मदेवाचे. मग 4 जण खाली, 1 जण वर बसायचा. मग यायनं निरूपण केलं का ते ऐकून घ्यायचे. पुन्हा त्यांच्यातला 1 जण इथं बसायचा, हा खाली बसायचा. असं त्यांचं इथं पण तसंच आहे. मी उदाहरण म्हणून ते दिलं. इथं सगळे रथी महारथी मंडळी आहे, सगळ्या संत मंडळी. इथं कोणाला जरी आता आपण कार्यक्रम ऐकलेले आहे बरेचसेच, दत्ताभाऊंचा ऐकलेला आहे, सीताराम भाऊचा ऐकलेला आहे. आणि बोलणार आहे फक्त
कोणाला तरी एका जणाला निमित्त व्हायला तर असं म्हणून दत्तभाऊंकडून गंगू आत्याच्या आग्रहस्तव अगोदर थोड्या अडचणी वाटल्या होत्या. गंगू आत्या म्हणे बा कार्यक्रमाला थोडं, पण नंतर पुन्हा भगवंताचं कार्य आहे, भगवंतानं बुद्धी दिली, पुन्हा दत्तभाऊंकडून ते झालं कार्यक्रमाचं. खूप सुंदर नियोजन आहे. आपण सद्गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा करू. अरे आपण काय कोणी महाराज नाही, कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, एक साधूंचा सेवक आहे आपण. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. एक संतांची सेवा, एक सद्गुरूंची आज्ञा, वडीलधाऱ्यांची आज्ञा, गुरुबंधूची आज्ञा म्हणून इथून बसून फक्त सेवा हा भाव ठेवून सेवा करायची आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरिकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. शरण शरण जी हनुमंता तुम्हालो, रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं त्रिशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्तं नमामि, सद्गुरुत्तं नमामि, सद्गुरुत्तं नमामि. गुरुदेव तुम्हारे जय जय हो, गुरुदेव तुम्हारे जय जय हो. गुरुदेव तुम्हारे जय जय हो, गुरुदेव तुम्हारे जय जय हो. महाराज तुम्हारे जय जय हो, महाराज तुम्हारे जय जय हो. सद्गुरुनाथ तुम्हारे जय जय हो, गुरुदेव तुम्हारे जय जय हो, गुरुदेव तुम्हारे जय जय हो. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभं. कैलासराना शिवचंद्रमौळी, फणींद्रमाता मुकुटे झळाळी. कारुण्यसिंधू भवदुःखहारी, तुझविन शंभो मज कोण तारी. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा सद्गुरु ब्रह्मचैतन्य मूर्ती. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. प्रस्तुत प्राप्तस्थळी तुम्ही श्रोते सज्जन प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती भाऊंच्या भाषेत तुम्ही जसा आशीर्वाद द्याशाल तसा एक तोडका मोडका
कमी वेळात बोलण्याचा प्रयत्न करू. निळोबारायांची आज पुण्यतिथी आहे. संतांचं जीवन दिव्य असतं महाराज. आज हा पंचमवेद जो तुकोबारायांनी आपल्यासाठी करून ठेवला आहे ना, तर त्यांनी सुद्धा म्हणजे माऊली म्हटले व्यासोचा म्हणजे संत नवीन काही तयार करत नाही. माऊली सुद्धा म्हटले ना व्यासाचा मागोवा घेत म्हटले, कारण की सगळं शास्त्र व्यासांनी लिहून ठेवलेलं होतं. पण आपल्यासारख्या जड जीवांना, साधारण जीवांना ती भाषा कळत नव्हती. म्हणून तर संतांचा अवतार आहे ना. संतांचा अवतार कशासाठी आहे का देव भाषा म्हटलं तर मग संस्कृत, आपल्याला कळालं अशी भाषा म्हणजे मराठी. मग त्यामध्ये मग संतांचा अवतार आपल्याला सोपं कळावा. कारण की सांगितलं ना, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कारण की एक मुलाबद्दल कळवाळा हा फक्त आईलाच असतो. माऊलींना संतांना दुसरी उपमा नाही सापडली. आईचं आणि मुलाचं जेवढं प्रेम आहे एवढं त्याच्यापेक्षा एका जन्माच्या आईचं या आपल्या मुलावर किती प्रेम आहे, त्याच्यापेक्षा संतांचा तर आपला जन्माचा संबंध आहे. आणि मग संतांना कळवाळा असतो का ह्या जीवाची अधोगती होऊ नये, हा सन्मार्गाला लागावा, नवे नवे भगवंत प्राप्ती याला ह्या नरदेहामध्येच झाली पाहिजे, हा संतांचा उद्देश आहे. मग संत येतात. मग प्रमाणे ना आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव सांगितला. आता तुकोबारायांची भाषा दिव्य आहे. मग तुकोबारायांचा जर विचार केला आपण, आता गाथा चिंतन चालू आहे का तुकोबारायांच्या अगोदर तुकोबारायांचा जर अवतार पाहिला तर पहिला सांगितला उद्धव. कारण की जे जे झाले अवतार तुका ते बरोबर भगवंताच्या बरोबर आहे. उद्धव नंतर मग पुन्हा अंगद राम अवतारामध्ये, म्हणजे अगोदर अंगद, सुरुवातीला तर प्रल्हाद सांगितला, प्रल्हाद त्यानंतर अंगद, मग उद्धव आणि त्यानंतर मग नामदेवराय. कारण की जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. हा मग हे चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकूनी उभी ती जणी. मग असे अवतारी महापुरुष प्रत्येक काळात भगवंताचं नियोजन म्हणून किंवा आपल्यावाल्या ह्या जडजीवांचा त्यांना कळवाळा येतो म्हणून अवताराला येतात. असे जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय. आणि आज योगायोग पाहना कसा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज. आणि त्यांचेवाले धर्मगुरू म्हणलं तरी चालेल, कारण की एक निश्चयाचा महामेरू सकल जनासी आधारू. त्या रामदास स्वामींचं का छत्रपती शिवाजी महाराजांची हे आध्यात्मिक गुरु तुकोबाराय म्हणून त्यांचा उल्लेख येतो. आणि एक रामदास स्वामींचा येतो. मग हे समकालीन आहे. कारण की धर्मसत्ता आणि राजसत्ता ज्यावेळेस अशा सारख्या असत्या ना, त्यावेळेस मग तुकोबारायांचाच अभंग आहे पहा. झाले रामराज्य काय उन्हे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जीविता गे बाईये. का ज्यावेळेस धर्मसत्ता आणि राजसत्ता म्हणजे का आपण त्याला म्हणतो एक नीतीचं राज्य, धर्माचं राज्य. मग हे कोणाचं होतं? मग पुराणामध्ये त्रोटक उदाहरणं आहे त्या. कोणाचे? हरिश्चंद्र राजा, दशरथ राजा म्हणजे प्रभू रामचंद्राचं राज्य. अजून सांगितलं का म्हणजे भगवंत ज्यावेळेस कृष्ण अवतारामध्ये होते त्यावेळेस ते राज्यसुद्धा धर्माचं होतं. तिथं अन्याय हा विषय नव्हता कोणावर. मग असं जे भगवंताचं कार्य आहे तेच संतांचं कार्य आहे. पण कलियुगामध्ये कसं झालं आहे, ज्या ज्या काळात जे जे साधन वेगळं वेगळं होतं. आता ज्यावेळेस भगवंत प्रभू रामचंद्र पृथ्वी तलावर अवतरित झाले त्यावेळेस त्यांचा वाला जन्मयज्ञामधून आपल्याला
राम जन्मिष्ठाला आपण ते अभंग आणि असं पण कथा कीर्तनामधून चरित्र आपण पाहतो का भगवंताची जन्म यज्ञामधून त्यावेळेस भगवंताची प्राप्ती ही यज्ञातून होत होती. त्याच्या पाठीमागं जर गेलं तर तप साधन होतं. ज्यावेळेस भगवंतांना नरसिंह अवतार घेतला त्यावेळेस यांचं पाहणं तुम्ही, हिरण्यक्ष हिरण्यकश्यपू यानं तपाच्या जोरावर एवढे सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या. एका पायावर उभं राहून तप असेल, मग त्यावेळेस तप होता. नंतर प्रभू रामचंद्राच्या याच्यामध्ये यज्ञ, त्याच्यानंतर पुढं मग भगवान कृष्णाच्या जर आपण द्वापर युगामध्ये जर आलो तर तिथं भगवंताची पूजा केली तरी प्राप्ती होत होती. कलियुगामध्ये हे तिन्ही साधनं बाद झाले. सध्याच्या काळामध्ये आपलं शरीरच त्या मापामध्ये नाही झाला. आता तुम्ही दृष्टांत म्हणून एकादशी, दुसऱ्या दिवशी प्रदोष आणि तिसऱ्या दिवशी शिवरात्र, हे कंटिन्यू 3 उपवास आले तरी दवाखान्यामध्ये गर्दी मावाना नाही काही तर मेडिकलमध्ये शरीर नाही राहिलं ना. मग ह्या काळात आपले कोण तप होणार नाही, जप करू शकतो आपण, यज्ञ होत नाही. मग कलियुगामध्ये सोपं साधन, कारण की मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संतती तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. असं मग संत आपल्याला सांगताय का कलियुग केवळ नामाधारा, कले नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरन्यता, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम. कलियुगामध्ये जर भगवंताचं नामस्मरण केलं, संतांचं नामस्मरण केलं तर बाकी मात्र भगवंताची प्राप्ती. म्हणजे जे फळ 10,000 वर्षे व तपश्चर्या करून एका पायावर उभं राहायचं, ऊन वारा पाऊस याच्यामध्ये जे फळ मिळतं ते कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या नामस्मरणानं मिळतं. त्यासाठी तुकोबा राय म्हणले, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. अहो खूप सोपं सांगितलं म्हणूनच कोणी घेत नाही. आता आपण सगळे मंडळी त्याच्यामध्येच आहे ना, का नामस्मरण करायला कष्टच नाही सांगितले. फक्त काय पाहिजे, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मग असं जे भगवंताचं नामस्मरण आहे, संतांचं नामस्मरण आहे, हे नामस्मरण घेतल्यानं काय हो म्हणे, आपण पुण्यवान होऊ. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. सज्जनाची नावे, वाचा तुझे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. आता सज्जनांची नावे म्हटल्यानंतर संतांची नावे, कारण कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, याची कृपादान तुमचे मज. का सज्जन कोणी, आता पा सध्याच्या काळामध्ये ना प्रत्येकाला वाटतं मी सज्जन आहे, मला तर वाटतं मी सज्जन आहे. मग ते आहे ना, कसाही होता पण सज्जन होता, आणि आता सज्जन आहे पण कसाही आहे. संदर्भ कसा पण येतो पण स्वतःला सज्जन समजवतो. आणि तिकडे जर का पाहिलं, सजन कसा आहे विकू लागे मासवानी, कसाही होते पण सज्जन होते. मग आता सज्जन कोण आहे, तर सज्जन आहे संत. कारण प्रमाण दिलं, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. मग जो कृपाळू आहे, महात्म्याच्या लक्षणं सांगितलं ना, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, संतांची हे 3 मुख्य लक्षण आहे. पण आता ते कळणं अवघड आहे. मग तुका बरं सांगितलं, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळू येईल. कारण आपल्याला संत कळून घ्यायचे म्हटल्यानंतर निम्म संत व्हावं लागेल. संत कसे असतात, मग या आता अभंगाच्या पहिले याच्यामध्ये सांगितलं पुण्यवंत व्हावे. आता आपण पुण्यवान पाहिले किंवा नुसतं पुण्यवान पुण्यवंत प्रत्यय जर लागला ना, तर महाराज सांगतात
का पुण्यवंत जर म्हणलं तर मग पुण्य विपुल प्रमाणात पुण्य, म्हणजे इतकं पुण्य ना, भरपूर पुण्याची रास, त्याला म्हणतं पुण्यवंत. मग आपल्याला जर पुण्यवंत जर व्हायचं असेल तर सांगितलं की संतांचे नामस्मरण करा. घेता पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी. का ह्या वाचन आपलेवाले आता असं आहे, आपण सगळे नामधारक मंडळी, योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या बेटाच्या छत्रछायेखाली मध्ये मंडळी आपण. इकडून आपल्याला हे भेट आहे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, इकडून शिवूरचे शंकर स्वामी असतील, बाईनाबाई असतील, या आपण सगळे संतांच्या गराड्यामध्ये सापडलेली मंडळी. आपल्याला जास्त सांगायचं काही कामच नाही का भगवंताचं नामस्मरण, संतांचं नामस्मरण केल्यानं जर वाचा पवित्र होती आपलीवाली. कारण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी. हा, मग जर आपण भगवंताचं नामस्मरण करतोय तर आपल्या वाचना असा एखादा दोष घडला नाही पाहिजे. मग दोष सांगितले, वाचेचे बरेच दोष आहे. खोटं बोलणं हा पहिला दोष आहे आपल्या वाचेनं. मग बोलण्याच्या ओघातून कोणाला फसवलं जातं, कोणाचं अंतकरण दुखावलं जातं. असं सांगितलं, नेघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी. भगवंताचं नामस्मरण जर केलं, संतांचं जर नामस्मरण केलं, आणि ते माऊलीने सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, माझे सत्यवादाचे तप वाचा केली से बहुकल्प तयाचे हे महाद्वीप पातलो प्रभू. का सांगितलं का सत्य बोलणं कलियुगामध्ये एक तप आहे. आणि मग जर संतांचं आपण जर नामस्मरण करीत असलो, भगवंताचं नामस्मरण करीत असलो, आणि नकळत घडलेल्या पापाला आहे ना प्रायचित्त आहे, पण जाणून बुजून केलेल्या पापाला वाचेनं जरी दोष घडलेला असला तरी प्रायचित्त नाही. पण याच्यामध्ये आता पुढं आहे सांगितलं काय, किती जरी पाप असलं तरी पण संतांच्या नामजपानं जातं. मग आता आज ज्यांची वाली पुण्यतिथी संत श्रेष्ठ निळोबा महाराज यांचं पान तुम्ही, का श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहू निवासी, का त्यांचा 8 पिढ्यांपासून फक्त आता जो संदर्भ सापडला, आता ह्या पर्वकाळ पाहतो मी, आता 2-3 दिवस झाले, शिवरात्र झाली, त्यानंतर सत्संग झाले, भरपूर झाले, सगळे इथं ज्ञानी मंडळी. नवीन हा विषय काहीच नाही, फक्त तेच सांगायचं. आता तुम्ही म्हणशाल तेच का सांगायचं आहे, तर आता आपल्याला गणेश महाराज आले, त्यांना विचारा. रोज येवल्याच्या बस स्टँडवर अनाउन्सिंग केली जाते, रोज तीच अनाउन्सिंग आहे, वेगळी नाही. गाड्या ठराविक टायमिंगला त्याची. मग आता आज जी केली ती उद्या ती नाही करायला पाहिजे ना, तरी पण ते तीच करत्या. का करते त्यांना विचारा तुम्ही कार्यक्रम आवरल्यानंतर. कारण की नवीन येते ना, आपण आज जातोय का हो दादा, आज दादाची सर्व्हिस झाली तिथं का, अहो नवीन मंडळी येते, जे काल होते ते आज जातीलच, अशातला काही भाग नाही. तिथं नवीन येणार म्हणून त्यांसाठी म्हणजे व्यासपीठ हे जरी सगळ्या संतांचं सांगणं जरी सारखं असलं, पण ते आपल्यासाठी असं नाही. जरी सांगितलं आपल्यासाठी, आता काल सांगितलं म्हणून काल आपल्या ध्यानात राहणार नाही. मग त्याला सांगितलं ना का बा आपण हे घर आहे आता एवढं चकाचक आहे, दरवाजा लावून घ्यायचा, खिडक्या लावून घ्यायच्या, सगळं पॅक करून 8 दिवस बाहेर निघून जायचं म्हणे, आणि 8 दिवसांनी येऊन पाहायचं. तुम्ही आल्यानंतर घरामध्ये असं धूळ दिसल, म्हणजे कुठं नाही जरी दिसली तरी आरशावर दिसल, कपाटावर दिसल. मग आता ती धूळ कोणाकून गेली जर तुम्ही पॅक करून गेले होते तर. ह्यावरून येत राहतं हा संतांचा निरोप. याच्यासाठी काय आपण तेच जरी ऐकलं, किंवा मध्ये जर थोडं आपण काय म्हणतो त्याला का, हा खंड जर गेला, आता खंड नाही पडत आपल्याला, कसं आहे नामस्मरण साधन संतांनी कृपा केली आपल्यावर म्हणून चालू आहे. पण जर गेला, विरह जर झाला, तर जसं त्या आरशावर धूळ येते तशी आपल्या अंतकरणावर धूळ येते. आणि ते साफ करायचं साधन म्हणजे सत्संग. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं आहे. म्हणून मग आता जगद्गुरु तुकोबारायांनी हा पंचमवेद सांगितला. आपल्या तुकोबारायांनी फक्त सांगितला पंचमवेद. मग तुकोबारायांचा पूर्ण इतिहास आपल्याला माहिती आहे का? तुकोबारायांची कीर्ती काय होती का, काम क्रोध आम्ही बांधे हा घातले बाहेरी, पिकली असेंदे कडूपणे गेले, तैसे आमा केले पांडुरंगी. मग
त्यांची स्थिती काय होती? एक तर संत असं आहे मूळचे भगवंताचे अंश, आपण भगवंताचेच अंश आहोत. पण संत कसे प्रमाण झालं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. का जे माग ऋषी मुनींनी जी परंपरा सांगितलेली ते फक्त उजाळावाय आलो वाटा, खरा खोटा किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि काचे पै काम नाही. आता मोडोनी या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. का आता इथून हा जो पहिला, हा उदाहरण म्हणून सांगतो, हा जो पहिला चारीचा रस्ता आहे, जय रे आबा, हा जो पहिला चारीचा रस्ता आहे, जो पहिला होता ना 10 वर्षापूर्वी, तो लहान होता. आता आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीने थोडा सहभाग घेऊन मोठा केला. मग ऐका आपल्यावाला संदर्भ आहे त्याच्यात. मग हे जे संतांनी जे मार्ग घालून दिलेले होते भगवंत प्राप्तीचे, हे काही दिवसांना त्याच्यावर काट्या बोराट्या लोकांना उखडे बिखडे आणून टाकेल होते, रस्ताच टोला नाही. मग डायरेक्ट गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट निघलं, JCB आणलं 33 फुटाचा रस्ता मोजून दिला त्यानं. मग काट्या नाही काहीच नाही, मोकळा रस्ता करून दिला. तसं संतांचं काम आहे. जी साधू संतांची परंपरा आहे, ऋषी मुनींची जी परंपरा आहे, का नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची सगुण पूजा केली पाहिजे, निर्गुणाचं नामस्मरण केलं पाहिजे, ह्या गोष्टी ते म्हणतो ना आपण माऊलीच्या आरतीत पहा, लोपले ज्ञान जगी ही तर नेन ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले नाही, भगवंताचाच अवतार, तोच अवताराला येऊन पुन्हा पुन्हा त्यामध्ये त्यानं रस्ता मग खरा खोटा निवाडा केला. का त्या काळामध्ये तुकोबारायांच्या काळामध्ये अहो साधारण असं ठराविक आपण त्याला काय म्हणतो वर्णालाच हे शास्त्र सांगायचा अधिकार होता, ठराविक वर्णालाच ऐकायचा अधिकार होता, आपल्याला ऐकायचा अधिकार नव्हता. जर चोरून जर ऐकलं तर तो जर सापडला तर आता ती शिस तर काय माझ्या पाहिल्यात नाही, पण ती शिस कानामध्ये वतीत होते म्हणे. का ही संतांचा देवाचा जो भगवंताचा निरोप आहे तो ऐकला तर एवढं होतं. मग ह्या संतांचा जो अवतार झाला तो आपल्याला सोपं. आता तुकोबारायांचे अभंग कसे, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल किंवा जीवे भावे. मग येणे सोसे मन हा झाले हवा बरे, हा जो अधिकार जो दिला ना, ही साधी सोपी भाषा संतांनी दिली. का तर संतांचं अंतकरण आईचं अंतकरण आहे, आणि आईला असं वाटतच नाही का आपल्या पोराने उपाशी राहावं गाड्या. आणि जर वाटत असेल कोणाला आईला, भाऊंची भाषा आहे बरं का, ती आईच नाही म्हणे त्या लेकराची. मग तसं संतांचं कसं, तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू अवतार, संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कीर्तिवानो अवतार तुम्हारा करा, अवतार तुम्हारा करा, अवतार तुम्हारा करा, अवतार तुम्हारा करा. तुम्ही संत माय म्हटलंय बरं का, याच्यामध्ये पहा जवळपास बरेचसे प्रमाण असं आहे का कुळी कन्याच आधी घेतल्या जाती. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, किंवा सकल तीर्थाची अधुरे जी एका माता, म्हणजे माता पित्रे सांगितलं का आईचंच नाव आधी, कारण की संतांचं अंतकरण आईचं अंतकरण आहे. म्हणून त्या तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. मग का आपल्यासारख्यांचा उद्धार व्हावा, मग कोणत्या मार्गाने होईल? म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्या काळामध्ये असं होतं, ठराविक वर्णाला जातीला ते सांगायचा अधिकार होता, बाकीच्यांना ऐकायचा विषय नव्हता. म्हणून तर तुकोबारायांची साधी सोपी भाषा, आपला विषय झाला बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल. खुरापणाऱ्या बाईनं पण अभंग मानावा, आवत हाकणाऱ्यानं पण अभंग मानावा. मग हे त्या वेळेच्या मंडळीला खटकलं, म्हणून तुकोबारायांची ही जी गाथा आहे ती बुडवण्याचा प्रयत्न केला. किती त्रास झाला, काय झालं, कथा कीर्तनामधून आपण भरपूर ऐकलेलं आहे. मग ज्या वेळेस तुकोबारायांनी 41 वर्षामध्ये अध्यात्माचा कळस केला, कारण की ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. त्याच्यानंतर सांगितलं ना, तुका झाला से कळस भजन करा सावकाश.
41 वर्ष तुकोबरायांनी भक्तीचा कळस करून टाकला आणि सदैव वैकुंठ गमन झालं. मग सदैव वैकुंठ गमन झाल्यानंतर तुकोबरायांची ख्याती सगळीकडेच पसरली होती. का एक साधा शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला आणि वैकुंठ गमन म्हणजे रामेश्वर शास्त्रींसारखे लोटांगण घालते त्यांच्या आरतीमध्ये तो विषय. का एवढा दशग्रंथी ब्राह्मण, 6 शास्त्र 18 पुराणं ज्याच्यावाल्या पाठ आहे, तो जर एक साधारण शेतकऱ्याच्या माणसाला येऊन जर लोटांगण घालतोय, सामर्थ्य काय असेल. मग त्या आरतीमध्ये उल्लेख केला ना का बा आरती तुकारामा का तुका विष्णू नाही तुझा, का हा हे जे तुकोबरा आहे हे भगवान विष्णूचेच अंश आहे, म्हणजे अवतार आहे. मग ते आहेचे. आपण त्यांचा संदर्भ पाहिला तर भगवान जे जे झाले अवतार तुका त्याशी बरोबर. मग ही सगळी कीर्ती झाली. मग ज्यावेळेस तुकोबराय वैकुंठाला गेले तर त्यांच्यावाले चिरंजीव नारायण महाराज हे पुढं त्या वंश परंपरेमध्ये होते. मग आता निळोबरायाचा आणि त्यांचा संबंध कसा आला का निळोबरायांचे जे पूर्वज हे मूळचे शिरूरचे, शिरूरला राहणारे मंडळी. आणि मग सांगितलं का वयाचे 50-55 वर्ष वय झालं त्यांच्या आईवडिलांचं. आणि भगवंताची सेवा करायचे. कारण की शिरूरला ते जे तिथं रामलिंगाचं जे स्थान आहे भगवान शिवाचं, ते शिवाचं जे स्थान आहे ना, ते प्रभू रामचंद्र ज्यावेळेस सीतामायाचा शोध करत होते. आपल्याला हा जो परिसर आहे म्हणजे आपल्या नाशिकपासून तर संभाजीनगरपर्यंत याला दंडकारण्य म्हणत्या. पंचवटीमध्ये भगवंत थांबलेले होते. आणि ज्यावेळेस सीतामायाचं तिथून हरण झालं, रावण सीतामातेला घेऊन गेला, तर त्या काळामध्ये भगवंत इथं थांबलेले म्हणजे फिरलेले. त्याचे पुरावे आज पण आपण इथं सासनळी म्हणतो, इकडं आपला कायगाव टोका म्हणतो. तसं त्या परिसरामध्ये भगवान, कारण भगवंताचा नियम होता. आपण आता शिवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये ऐकलं भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव. मग आता हे जे अधिष्ठानं झाले ना, हे बरेचसेच भगवान रामाच्या हाताचे स्थापित आहे. मग तिथं एक भगवान शिवाचं अधिष्ठान आहे रामलिंग म्हणून. ते भगवान प्रभू रामचंद्रानं स्थापन केलेलं आहे. आणि त्या रामलिंगाची सेवा ह्या निळोबरायांचे माता आणि पिता करत होते. मग असे बरेच दिवस गेले, पोटी संतान नाही, काही नाही. मग आता संतानला आहे ना, आपलं कसं आहे माहिती का, वाढावे संतान, आपलं गृही असावे धनधान्य. आपल्याला असं वाटतं का आपल्याला पोरं व्हावा. ते आपली आई आशीर्वाद देते ना दिवाळीला आल्यावर, येडा पेडा जाऊ ते आहे ना बळीचं राज्य, ते बरंच. हा हे आपलंवालं आहे. तसं संतांचं नाही बरं काही, संतांचं वेगळं आहे. संतांचं कसं आहे, संतांना संतती पाहिजे, पण कशासाठी, जी आपलीवाली वंश परंपरा चालत आली ना, जी भगवंताची सेवा, भगवंताची पूजा, अन्नदान आणि जनसामान्यांना उपदेश, ही जी परंपरा आहे ना, ही टिकावं म्हणून संतांना संतान पाहिजे असती. आणि आपली वेगळी, मी प्रमाण सांगितलं का वाढावे संतान गृही असावे धनधान्य. मग हे त्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ होती का बा हे चालवेल कोण पुढं, का लेणे को हरिनाम देणे को अन्नदान, ह्या गोष्टी आपल्या तिथून घडल्या पाहिजे. का तुकोबरायाचं प्रमाण आहे त्याला, माझ्या वडिलांशी मिरासी का देवा, तुझी चरण सेवा साधावया, उपवास पाराने राखिलो दारवंटा, केला भोगवटा याची लागी. का बा हे सगळं जे चालू आहे हे पुढं चालू राहिलं पाहिजे, याच्यासाठी त्यांचा वाला 8 तास होता. आणि मग भगवान शिवाची खूप कडक उपासना त्या करत होते. मग करत असताना मग एक दिवस स्वप्नात भगवान शिवजींनी येऊन सांगितलं का म्हणे तुम्ही खंत करू नका, हे जे काही पुढं चालवायचं आहे ना, याची जबाबदारी माझ्याकडे लागली म्हणे. आणि मग तो भगवान शिवजीचा प्रसाद आहे. हे जे निळोबराय आहे ना, हे भगवान शिवजीचा प्रसाद आहे, म्हणून त्यांचं वाला नाव निळोबराय ठेवलेलं, म्हणजे निळकंठ ठेवलं. नंतर मग निळोबा 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 असं ठेवण्यात आलं. विठ्ठल 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 आणि मग त्यांचं नाव निळोबा ठेवण्यात आलं. आता पहिल्यांदा कसं होतं म्हणजे अजून आपल्याला आठवतं, आता हे जे ब्राह्मण वर्ग आहे किंवा आपण भूतळीचे देव सांगितले माऊलीना ज्ञानेश्वरीमध्ये, या ब्राह्मण वर्गाला का सुरुवातीला म्हणजे असं, म्हणजे अजून पण बऱ्याच ठिकाणी ते गावगाव ही आसामी जी पद्धत होती ना आपल्याकडं, पहा ना, सगळ्यांना वार्षिक जे धान्य निघायचं ते एकखट्टी दिल्या जायचं. या पद्धतीत काहीला इनाम दिल्या जायचा. मग अशा पद्धतीनं तिथं त्या मंदिराची त्यांनी सेवा करायची आणि त्या मोबदल्यात ते गावकरी त्यांना सगळं
वर्षभर पुरेल एवढं धनधान्य नेऊन देत होते. मग कुलकर्णी पद होतं. मग असं पुढं ते आई वडील गेल्यानंतर मग निळोबारायांकडे ते आलं. मग निळोबारायांनी ते बरेच दिवस चालवल्यानंतर मग एक दिवस अशी परिस्थिती झाली का भगवंताच्या नामस्मरणामध्ये पहिल्यांदा शिरूरला राहिले, त्यानंतर पारनेरला काही दिवस राहिले. पारनेरवरून मग पिंपळनेरला तिथला तो जो गावचा पाटील होता त्याला असं वाटलं का एवढं मोठे जर उच्च कुळामध्ये हे जन्मलेले तर मग एक मंदिराची पण सेवा होईल आणि इथं जर आले तर बरे. मग ते गावचं कुलकर्णी पद तर होतंच. मग अजून तिथं आणलं, त्यांना जमीन दिली, तिथं ते बरेच दिवस राहायला लागल्यानंतर मग तोपर्यंत तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं. पण समजा हे जरी राहत होते आपल्यासारखे असे, पण पंढरपूरच्या वारीला जायचे, पिंपळनेरवरून आपण आपल्या याच्यावरून जायचे पारनेरवरून, त्यानंतर शिरूरवरून, कारण की माऊलीचं 750 वर्षापासून आणि यांचा काळ जर पाहिला तर तुकोबारायांचा छत्रपतींचा जर काळ पाहिला तर आपण आज 400 वर्ष होऊ राहिले. त्याच्या अगोदरपासून माऊलींची वारी. मग हे पंढरपूरला जायचे आणि मग पायवारी करीत असताना मग संतांचं आता पहिल्यापासून बऱ्याच दिवसापासून म्हणजे आपल्याला आपण वाचतोय का वारीमध्ये भजन जर असलं तर एक वेळेस भगवंताचं कमी आहे पण संतांचं जास्त आहे. मग संतांचं आता सगळेच मंडळी भजन करणारे पण काही विचार विनिमय जास्त करणारे असतं. मग ज्ञानोबा तुकोबाचंच भजन का बुवा. मग त्याच काळामध्ये तुकोबारायांचं महिमा यांनी ऐकला का तुकाराम महाराज असे होते तसे होते. मग पंढरपूरच्या वारीमध्ये नारायण महाराजांची त्यांची भेट झाल्यानंतर तिथं चर्चा झाली. ऐकलेलं होतंच का बा तुकोबाराय असे तुकोबाराय तसे. मग तोपर्यंत यांना काहीच नाही का बा आपण भगवंताची प्राप्ती व्हावा म्हणून बा सद्गुरू का पाहिजे का काही. कारण की एक ठराविक जर एक गुण जर असला ना, गायनाचा गुण असेल, त्यानंतर काही कला असेल तर बाकीची या सगळ्या गोष्टी मिथ्या वाटत्या. असंही का ओघ तिकडं राहतो जास्त, किंवा सत्याचं जर समजा काही असेल, संपत्तीचा काही विषय जर असेल तर हे अध्यात्माची गोष्ट तर लय रुचत नाही, पचत नाही. पण मग हे कसं होतं सांगितलं त्यांचं, हे शुद्ध होते एकदम, कारण भगवंताची बालपणापासून उपासना होती. आणि मग वारीमध्ये भेट झाली नारायण महाराजांची. तुकोबारायाविषयी भरपूर ऐकलेलं होतं. नारायण महाराजांची भेट झाली. भेट झाल्यानंतर सांगितलं का तुकोबाराय तर वैकुंठाला गेले म्हणे. मग वैकुंठाला गेले. मग यांची इच्छा अशी राहिली का आपल्याला तुकोबारायांचं सगुण दर्शन पाहिजे. निदान आपण त्यांशिवाय कोण माळ तरी घातली असती. जाणं तर प्रत्येकाला का सांगितलं नाही या लोकीचा हा देह सांगितलं, किंवा मृत्यू लोक जे कोणी जन्माला आलं त्याला प्रत्येकाला जायचंय. मग आपण निदान त्यांची भेट तर घेतली असती. मग त्यांना ती तळमळ लागली तुकोबारायांच्या दर्शनाची. आणि मग ते देऊला गेले. तिकडं त्यांच्याबरोबर विचारणा केली, विचार विनिमय झाला, भरपूर चर्चा झाली. पण त्यांनी सांगितलं नाही तुकोबाराय वैकुंठाला गेले म्हणे. पण असं एक सांगितलं का भागीरथीसाठी पुन्हा आले होते म्हणे तुकोबाराय. मग आता महात्म्याचं पा कसं राहतंय ते एक तर नादी लागत नाही. म्हणजे जीव सुद्धा पाना, जसं आपण ते याचं मुंगळ्याचं उदाहरण पाहतो ना, का मुंगळा जर त्या गोळाच्याला जर चिटाकला तर मुंडकं तुटून जातं, मागची ती टारली बाजूला होऊन जाते तरी सोडीत. मग तसं भक्ताचा पण भाव तसाच आहे का निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. मग असे निळोबाराय का भागीरथीसाठी जर तुकोबाराय जर येऊ शकत्या, 12 अभंगामध्ये आहे तो का टाळा आणि कांता धाडिली निशाणी. मग जर येऊ शकत्या तर मग आपल्यासाठी का नाही बा. मग तुकोबारायाच्या भाषणामध्ये ते इतके तल्लीन झाले की त्यांना अन्न पाणी काहीच गोड लागणार नाही. कारण की एवढे फिरून पुन्हा ते याला आले ना पिंपळनेरला. आणि मग पिंपळनेरला आल्यानंतर तिथं बऱ्याच दिवस चाललं. पण ते असं जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. भाऊ सांगत राहत्या पाण्यातून मासा जर काढला ना असा ठुला तर तो लय शांत झोपतो म्हणे. झोपतो ना? नाही तो मासा जेवढा तडफडतो तसं अंतकरण तसं तडफडायला लागलं निळोबारायांचं. आणि मग ते हे लागलं ना काय काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन.
करा समाधान चित्त माझे, काय खंडा येईला कर्मा, काय खंडा येईला कर्मा, चित्त माझे काय खंडा येईला कर्म. काशी तळमळ लागली, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. मला तुकोबरायांचं दर्शन कधी होईल, कारण की संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाई, भक्तीला कुठं कमी हो. आज जिकडं पाहावं तिकडं गर्दीच गर्दी. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो भक्ती कोण नाही करीत. आणि प्रमाणे ना त्याला का मनुष्य जात सकाळ स्वभावता भजनशील. या पृथ्वी तलावर मनुष्याच्या या जन्माला आल्यानंतर प्रत्येक जण भजन करतोय, कारण त्याचं वाला तिडं चालू होतं म्हणे. दिले गर्भात वचन द्यावा खरी ना, तिडं चालू होतं. मग ते संस्कार इथं आहे ना, भजन करतो. पण कसं आहे, बंधनात कोणाला आवडत नाही. आणि इथं काय बंधन आहे, तुळशी माळ गळा हृदय कळवाळा, हेच लोकायला आवडत नाही. बंधन नाही आवडत. देवदेव तर प्रत्येक जण करतोय. तुम्ही पहा ना, आता शिर्डीसारखा आता संस्थान आहे, तिकडं देवदेव करणारे आहे का, दान धर्म करणारे नाही का, पुण्य कमावणारे नाही का, आहे ना. पण बंधन नाही आवडत. आणि शुद्ध ठिकाणी पचत नाही जीवाला, शुद्ध विषय. मग असं बंधनामध्ये बंधन आवडत नाही. मग मनुष्य जातच सकाळ स्वभावता भजनशील. प्रत्येकाला भजन करूशी वाटतंय, करतात पण. मग आता संतांचं आता त्यांना अंतकरणामध्ये तळमळ लागली निळोबा राहायला. का बा जर भजन करतोय आपण, सगळं करतोय, मग संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाई. का जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या मार्गाने जावं लागेल. आणि संतांच्या मार्गाने जर गेलं तर मग आपलं प्रमाण झालं काय, का मार्ग दावूनही गेले आधी दयानिधी संत ते तेनीची पण ते चालू जाता न पडे गुंता. संतांच्या पाठीमागं जर गेलो तर आपल्याला अडचणच नाही. का तर आपला विषय झाला, त्यानं रस्ताच मोठा करून ठेवलेला आहे. तेच बाई तेचा मोकळे आणि मोकळे जा. केवळ गोंदवलेकर महाराजांनी त्याच्या पुढे सांगितलं का नामस्मरणाच्या रस्त्यानं किंवा संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर चाललो तर तो राजमार्ग आहे म्हणे. आणि कलियुगामध्ये नामस्मरण सोडून जर दुसरा कोणी काही सांगत असला, काही म्हणजे काय माझवाला गुरु सोन्याचा डोंगर करतो म्हणले तरी त्याच्याकडे जायचं नाही म्हणे. मग असे मग रामदास स्वामींनी सांगितले ना, असे गुरु जर असले तर आडकीचे किती. भाऊनी त्या दिवशी विषय सांगितला, आडकीचे 3 म्हणजे रुपयाला 3 जरी येत असले तरी विश्वास ठेवायचा नाही म्हणे. मग खरे संत कोण सांगितलं, ज्यांच्या त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठली ज्ञानती काही टानाटोना एका नामस्मरणा वाचवणी. का जे फक्त नामस्मरणच सांगते, नवे नवे नामस्मरणाचा अनुभव आणून द्या त्या. विठ्ठल 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 विठ्ठल. मग असे संत, मग अशी तळमळ लागली का संतांशिवाय जर प्राप्ती नाही, भगवंताची प्राप्ती जर नाही तर मग काय केलं पाहिजे. मग ते एकदम खिन्न झाले. अंतकरण असं तळमळ 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 करायला लागलं. आणि मग जर भगवान असाल म्हणे त्यांना जर काळजी, जर ते भगीरथीसाठी, मग ते जसे जसे फिरले वारीमध्ये नारायण महाराजांची गाठ झाली, अजून साधू संतांची गाठ झाली, त्यांना माहिती झाली की बा भागीरथीसाठी एकदा येऊ शकतात. त्यानंतर अजून आपले गाथा ज्यांनी लिहिला जगनाडे महाराजांसाठी येऊ शकतात. कारण की ते जगनाडे महाराजांचं त्यांचं ठरलेलं होतं का जो कोणी आधी जाईल त्यानं एकानं मोठ माती द्यायला यायचं म्हणे तिथं. मग असं द्यायला मग त्यांच्यासाठी येऊ शकतं. मग ते त्यांची तवतवमध्ये तळमळ व्हायची का जर ह्या दोघांसाठी सदैव वैकुंठ गमन झाल्यानंतर सुद्धा येऊ शकत्या, मग आपल्यासाठी का नाही येऊ शकत. आणि मग त्यांनी तुकोबरायांचं भजन चालू केलं. तुकाराम 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 तुकाराम
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं भजन चालू केलं. 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 5 दिवस 10 दिवस नाही महाराज, 42 दिवस अनुष्ठान केलं. आता सध्या असं आहे, आता मग आपल्याला हे वादळ होऊन गेलं आरक्षणाचं. त्यावेळेस आपण आपल्या डोळ्यानं प्रत्यक्ष अनुभवलं का 5-5 6-6 दिवस ज्यांनी अन्न पाण्याचा सगळ्याच त्याग केला होता त्यांची परिस्थिती काय झाली होती. निळोबारायांचा ना आपला काळही नाही, 300 वर्ष म्हणजे काही नाही जास्त. 42 दिवस फक्त शरीरामध्ये हाडं शिल्लक राहिली होती आणि वरून फक्त चामडे म्हणजे पूर्ण सापळा होऊन गेले होते. आणि 42व्या दिवशी भगवंताचं ये नाही संतांच्या अगोदर का भगवंत ज्या वेळेस आले त्यावेळेस निळोबारायचं उत्तर आहे आपण ऐकलेले अभंग. बोलाविले कोणी तुझ लागी येते बोलाविले कोणी. भगवंताला अहो सारं जग भगवंत प्राप्तीसाठी पळत आहे हो. आणि साईन माऊलीन सांगितलं सर्व सुखाचे आगर बाप रखुमा किंवा नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठेवर तो हा विठोबा निधान. का जो भगवान परमात्मा पंढरपूरला विठेवर उभा आहे तो सगुण स्वरूपामध्ये किंवा निर्गुण स्वरूपात त्याचीवाली प्राप्ती व्हावा याच्यासाठी प्रत्येकाचा खटाटोप आहे. कारण की भगवंत आणि सुख आणि भगवंत वेगळा नाही. भाऊ कायम उदाहरण सांगत राहत किंवा गुरुवर्य महाराज सांगा त्या का ते म्हणत्या का 30-20 आपलं 3-20 आणि 60 जसे 2 नाही 3-20 म्हणजे 60. तसं सुख आणि भगवंताचं एक स्वरूप आहे. आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी सगळं जग पाना किती धावपळ करीत आहे. आणि तो भगवंत ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणवर्य वस्ती जेत तया म्हणती भगवंत. तो भगवंत लक्ष्मीपती निळोबारायांच्या समोर येऊन उभा राहिला का निळोबा डोळे उघड, अरे बाबा तुझ्या समोर मी प्रगट झालो, तुला काय लागत ते द्यायला तयार आहे मी. निळोबारायाने मग सांगितलं भाऊनाप्रमाण का तुला मी बोलवलंच नाही म्हणे, माझं भजन कोणच चालू आहे तुकोबारायाचं चालू आहे, मला तुकोबारायाचं दर्शन पाहिजे, मी तुला बोलवलंच नाही तू का आला म्हणे. मग शेवट भगवंत पुन्हा परत गेले. तुकोबारायांना सांगितलं का खूप काय म्हणते त्याला गुरुवी भक्तीचा कळस निळोबाराय ते तुम्ही गेल्याशिवाय उठणार नाही म्हणे. मग तिथं तुकोबाराय आले. मग तुकोबाराय प्रगट झाले सांगितलं का निळोबा म्हणे मी आलोय पण ह्या सध्याच्या काळामध्ये हा हट्ट करणं चांगलं नाही म्हणे. कारण की सृष्टिक्रम घालून दिला ना, पंचमहाभूतांची मर्यादा ओलांडता नाही येत. भगवंतानं सांगितलंय ना गीतेमध्ये काय समुद्ररेखा न ओलांडावी, समुद्रानं त्याची मर्यादा सोडू नये, पर्वतानं त्याचं स्थान सोडू नये, वाऱ्यानं पण नाही. ही सगळी व्यवस्था घालून दिलेली आणि त्याच्या विरोधात आता समजा संत जरी भगवंताचे अवतरित असले पण ते नियम ते मोडत नाही. याच्यावरून आपण पाहिलं हा आता काय लय झालं तर पाठीमागं पुढं करू शकत्या टाळू शकत्या पण नियम मोडत नाही का बा हे नाही. पण मग आता तो फक्कड महात्मा होता निळोबाराय. मग समाधान केलं. मग तो अभंग आहे ना काय घरा आले कृपाळू केला निळा केला निळा पावन सांभाळिले अनाथा. का बा तुकोबाराय आल्यानंतर संतांची भेट झाल्यानंतर आपलं प्रमाण होऊन गेलं काय पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. का जर संतांचं नामस्मरण केलं तर फळ काय सांगितलं का भगवंताची प्राप्ती तर आधी होती ती नाही पाहिजे पण उद्धार ह्या जीवाचा जो उद्धार कोणी करणारा असेल तर फक्त संत करत्या. कारण की कैवल्याचा अधिकारी
ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी जळाची ये परी तळवट उगे. का ह्या जन्मा मरणाच्या राडगाडग्यामधून जर आपल्याला कोणी जर मुक्त करीत असेल तर ते कार्य फक्त संतांचं आहे. भगवंत याच्यात पडत नाही, भगवंताचं वेगळं आहे. जयंतीवाली आज जयंती छत्रपती शिवाजी महाराज हे शिव अवतार आहे. मग कार्य पहा कसं आहे, दयामाया म्हणजे दाखवली पण शत्रूच्या ठिकाणी नाही. जसं संतांनी आचारसंहिता घातली ते जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एका पावेल उत्तम भोगील जीवखानी. परस्त्रिया सदा बहिणी माया. त्याच्या अगोदरचं काय, भूतदया गाई पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी. नाही त्याच्या अगोदरचं आहे परस्त्रिया सदा बहिणी माया. ही आचारसंहिता जी संतांनी घालून दिली ती हुबेहूब जशीच्या तशी ह्या ज्यांची आज जयंती त्यांनी पाळलेली. मग त्याच्यावाली उदाहरणं आपण पाहतो का, ती कल्याणच्या सुभेदाराची सून होती, तरी पण जशी आली ते मानपान ठेवून पुन्हा परत सुभेदाराची सून परत केली. आणि त्यांच्या आध्यात्मिक गुरु तुकोबाराय संदर्भ ऐकला सगळ्यांनी का जाई हो तू मातेनं करी सायास. गोंदवलेकर महाराज तेच रामदास स्वामींचाच अवतार आहे, बजरंगबलीचाच अवतार आहे. त्यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये सांगितलं परश्री परधन आणि परनिंदा ह्या तिन्ही गोष्टीत जपायच्या आहे म्हणे. नीतीची बंधने म्हणजे तरी काय, असत्य बोलायचं नाही, परश्री परधन आणि परनिंदा. मग कुठल्याही स्वरूपात असू दे, आपण सगळे जाणकार मंडळी का याचा जो विटाळ धरतो म्हणे तोची शूर ओळखावा. तो शूर आहे म्हणे. खरा शूर कुठं आहे? आता शूर पाहिला काय, आता युद्धाची परिस्थिती नाही काही नाही, शूर म्हणते कोणाला? जे शूर आहे ते मग आहे ना. आता आपण याच्यामध्ये आता आपल्यावाले पेंटूताईचे दोन्ही चिरंजीव आहे शूर जे सैनिकामध्ये ते तर आहे शूर, पण पहा ना तो इतिहास. आणि हे शूर कोणते? आपले भक्तीमधले अध्यात्मामधले शूर ते ह्या तीन गोष्टी ज्यांनी वर्ज्य केल्या त्याला शूर मानत्या. मग असे त्यांचीवाली शिक्षण तुकोबारायचं शिक्षण छत्रपतीला आहे, कारण ती त्यांचीवाले आध्यात्मिक गुरु आहे. मग छत्रपती त्यांचा जो काळ आहे का ह्या मंडळीने डायरेक्ट विटाळ मानलेला आहे या गोष्टीचा. का तर संतांची शिकवण त्यांच्या विचारामध्ये का जिजामाते शिकवण. जिजामातेनं तरी काय केलं? प्रभू रामचंद्राचे चरित्र, प्रभू भगवान श्रीकृष्णाचे चरित्र हेच सांगितलं, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, म्हणून पुढे ते तसे ते घडले. प्लस आध्यात्मिक गुरु तुकोबाराय असतील, रामदास स्वामी असतील, यांनी पण का ते विचार बिंबवले त्यांच्या याच्यावर. म्हणून संतांचं काय कार्य आहे पा, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे ने घे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी. मग संतांनी कृपा केली निळोबारायवर. मग तिथून पुढं पा का चांगदेव महाराजांचं जे चरित्र आहे तिथून मागं नाही. मुक्ताबाईनं चांगदेव महाराजांना उपदेश केला, ती चांगदेव 65 तयार झाली मान्य, पण चांगदेव महाराजांचं असं विशिष्ट चरित्रच नव्हतं, ते निळोबारायांनी लिहिलेलं आहे. ज्यावेळेस तुकोबारायांनी दर्शन दिलं त्यांना सांगितलं का बाबा पुढं तुला असं ना असं धर्मकार्य करायचं आहे. आज हे जे शिवरचं जे संस्थान आहे, शंकर स्वामींची जी परंपरा आहे ना ती निळोबारायांची परंपरा आहे असं आहे. आणि निळोबारायांची म्हणजे ही परंपरा तर आहेच, पण पंढरपूरला अजून निळोबारायांची एक परंपरा आहे का म्हणजे बरेच फळ येते. आता आपण कसं आहे वास्कर फळ का तो विना जो निळोबारायांचा किंवा तुकोबारायांचा आहे का कोणाचा विना आहे तो? तुकोबारायांचा निळोबारायांकडं, आणि त्यानंतर शंकर स्वामी, आणि त्यानंतर मग वास्कर फळ. आज आपण तो विना चालू आहे तुकोबारायांचा. आता कसं आहे आपण तीर्थयात्रेला जातो बरं का गाड्या. आता दादा ते गेले होते एका चातुर्मासामध्ये 2-3 दिवस थांबले होते. चातुर्मासामध्ये ना तिकडं असे ज्या त्या फळाचे 4 महिन्यासाठी सत्संग प्रवचन या त्या गोष्टी सगळं चालू राहते. आता आपल्याला राऊत बाबांकडून माहिती झालं का त्यांचं गाथा निरूपण चालू असतंय. अशा वेळेस जर थांबला तीर्थाच ठिकाणी भले असं नाही गेलं, पण कधी जर गेलं 2-3 दिवस जर थांबलं तर आपल्याला किती फळ आहे काय आहे आपल्याला त्याचीच काय नाही, सगळ्यांचा विषय एकच आहे पण माहिती मिळती. असं का कोणाची परंपरा कुठपर्यंत आली मग आपल्याकडं मग हे आडमध्येच कशी काय आली बा असं नाही. बाईंचं पण तसंच आहे ना. आणि मग हे संत करू शकते का बाबा जर भगवंत जशी तुकोबारायांनी त्यांच्यावर कृपा केली पुढं त्यांचं आलं चांगदेव महाराजांचं चरित्र अजून नाही. निळोबा महाराजांच्या काही गवळणी अशा आहे महाराज 18 चरणाच्या गवळणी, एका गवळणीवर एक महिना बोलणारे महात्मे ते बळच आटपून घ्यावं लागतं. म्हणजे इतका भाव म्हणजे इतकं
संतांची कृपा झाल्यानंतर पहा ना काय होतं, म्हणजे त्यांच्या वाचेतून जे बाहेर पडलं ते अमृत आहे. अमृत हे मुख्य स्रवत असे तुकोबरायांची एक प्रमाणे. मग दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलं का नेघी माझी वाचा तुटी. आपल्याकडे वेळ कमी आहे. महालाभ पोकासाठी भगवंताचं संतांचं नामस्मरण केलं तर लाभच होतो. कारण की प्रमाण त्याला आवडी विठ्ठल गाई जे एकांती. आपलं झालं प्रमाण काय, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. भगवंताचं नामस्मरण करा, संतांचं नामस्मरण करा, फळ सारखंच आहे. फक्त अवताराचा विषय असा आहे का जसं जसं काम असेल तसं तसं तसे अवताराला येत्या. आता ह्या ज्यावेळेस छत्रपती अवताराला आले त्यावेळेस असं सांगितलं होतं का मंदिरावरले कळस नव्हते राहिले. म्हणजे इतका अत्याचार झाला होता का प्रमाणाच्या बाहेर, नीतीचं याचं त्याचं काहीच नाही. म्हणून तो अवतार आहे, शिव अवतार आहे. नाही तर आपण काय, आता आपण माझं वय 39 आहे. आता छत्रपतींचा काळ पहा ना, 51 वर्षामध्ये कळस करून टाकेले. 350च्या वर किल्ले साधारण माणूस नाही करू शकत. आज बस समजा आपल्यावाले जे अयोध्याला प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेस ते गोविंददेवगिरी महाराजांनी आपल्यावाले सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचं वाला थोडा उल्लेख केला होता का धर्माचं कार्य करण्यासाठी हे राजर्षी असू शकतं. का तर ते 11 दिवस त्यांनी ते व्रत वैकल्य धरून मग तिकडं ते स्थापनेसाठी गेले होते. मग हे जे राजर्षी आता यांना प्रगट व्हायला किती वेळ लागला, वय किती त्यांचं वाला. आता मोदीला आपण केव्हापासून ओळखायला लागलो, सगळं 10 ते 12 किंवा 15 वर्षापासून. त्याच्या अगोदर कुठं गुजरातलं होते काय होते काही माहिती नाही. छत्रपतींचा काळ 51 वर्षाचा आहे. 51 वर्षामध्ये एवढं केलं, हे फक्त ईश्वरी अवतारच करू शकतो. हे आपल्याला सांगायचं आहे का हे सगळं ईश्वरी अवतार करू शकतो. का त्यावेळेस त्या काळामध्ये नव्हतंच राहिलं काही. देवधर्म कोणी मानत नव्हतं, लेकी बाळीवर अन्याय होत होता म्हणून त्यांचा अवतार झाला. मग भगवंत अवतार घेतो पण विशेष कार्यासाठी घेतो. आणि संतांचा अवतार कसं आहे मग ते उदाहरण आपल्याला माहिती आहे काय. आधी मग काय लहान असताना हिच्यामध्ये जर कोळपं जर मारलं म्हणे, चुकून पडलेला जर ठोम जर असला त्या कोळप्याला घेणंच नाही, तास सोडून असल्यावर डायरेक्ट उडून देतो. हे देवाचं काम आहे, त्याला घेणं नाही कोणा संग. पण खुरपणारी बाई म्हणजे आपण महिला किंवा आपण निंदितोच ना. आता येठा बसला म्हणून काय बादशाह झालो अशातला भाग नाही, निंदावंच लागत ना. वस्तुस्थिती सांगतो का आपण तास सोडून जर झाड जर उतरेला असलं, खुरपणारी बाई जर असली त्याला वाचवी ती आबा खरं खोटं आहे, वाचवणारच. आणि आऊत जर घातलं मग तास सोडून असले उडणार ना. मग भगवंताचं कार्य असं आहे त्याला दोरीत लागत. दोरीत जर असलं तर राहिलं, नसलं तर उडलं. पण संतांचं अंतकरण खुरपणाऱ्या बाईसारखं सांगितलं का ती किती काळाला जरी असलं तरी जाऊन नाही देणार. ती त्याच्या काळानं असं म्हणून का आपण आता सगळे नीटच अशातला काही भाग नाही. आपण त्याच्यात म्हणतो ना काय बोलिले लेकोरे वेळे वाकोडे उत्तरे. आता कथा कीर्तनामध्ये भाजनामध्ये आपण सगळे जाणते मंडळी, चुकून तर काय कोणी वागत नाही, चुकून काही कोणी म्हणत नाही, तरी पण संतांनी आपल्यासाठी ती प्रार्थना मागून ठेवलेली का जरी माझे कोण वाणीना काही जर दोष गाडला असेल तर बोलिले लेकोरे वेळी वाकोडी उत्तरे. असं मग जरी आपल्या कोण दोष घडला असेल तरी पण माफी मागितली. मग संतांचं नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण, अवतार का जसं जसं काम असेल तसं तसं भगवंत अवतार घेतो. मग संतांचं या काम आहे का आपण हे म्हणतो ना जगाच्या कल्याण संतांचे उद्देय कष्टविधी परोपकार आहे का परोपकार करण्यासाठी. आता किंवा कलियुगा हे तेची संत ज्यांचं हे तर विठ्ठल नाही. धर्मारक्षवय अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना, असं भगवंताचं आणि संतांचं कार्य आहे. संतांचं नामस्मरण केल्यानं आपलीवाली वाचा शुद्ध होती. शुद्ध म्हणजे कशी पवित्र होती. मग आपण म्हणतो बा नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये किंवा मोठ्या महाराजांच्या काळामध्ये त्यांनी जे सांगितलं तेच होतं का ह्या वाणीनं दुसऱ्याची निंदा केलेली नाही, खोटं बोललेलं नाही. सत्य बोलणं हे एक तप आहे, खोटं बोलणं नाही. त्यांनी जो शब्द दिला आज पण महात्म्य पाहतो मी का सहज बोलणे हे तो उपदेश करुणी साय असं सहज बोलले तरी काम होतं आहे म्हणे. आता आपण बाबाजींच्या लय जवळ मंडळी आपल्याला आधी सांगा त्या किंवा जर असलं जागेवर तर कळतं आपल्याला सगळं. मग तसं का पवित्र तो देह वाणी पुण्यवंत प्रमाण झालं आपल्याला की हे जे काही बोलता सत्य होतं म्हणजे का होतं का पवित्र झालेली वाणी. आणि मग अशी संतांचं भजन केल्यानंतर आपलीवाली वाचा पवित्र होती. नवे विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. ह्या जगतामध्ये जर कोठे जर विश्रांती असेल तर संतांच्या चरणाजवळ भगवंताच्या नामस्मरणामध्ये विश्रांती. त्याला आहे ना काय ते
आपला वारीतला अभंग, वारीमध्ये अभंग झाला होता तो. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढली अंतरी प्रेमसुख. श्री संताची आहे माता चरणावरी, साष्टांग हे करी. हा, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढली अंतरी प्रेमसुख. का ह्या अंतरामध्ये भगवंताचं म्हणजे भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपल्याला विश्रांती कधी भेटते म्हणे, का त्याला विश्रांतीचा ठाव पाहिजे संतांची अभाव. संत मग तुकोबरांची एक प्रमाणे तुका म्हणे, बळी जीव दिला का संत मस्तक माझा पायावरी, या वार करी. प्रमाण होऊन गेला आपल्याला का संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती गोई. संत तरी काय देतात. त्या दिवशी अभंग झाला तो, धर्म जागो गुरु महिमा, देही दावीला देव, निरसोनी निवारोनी भवर जाळे. अवघा निरसाला भेव सांगितला का संत तरी काय करतात का आपलं जे स्वरूप आहे खरं स्वरूप, ते खऱ्या स्वरूपापर्यंत आपल्याला पोचायचं काम करत्या. म्हणून विश्रांतीचा ठाव पाहिजे संतांची अभाव. मग आपण कसे जरी असलो, कसे म्हणजे कसे, मी तर अनाथ अपराधी, आपल्याकडून काही दोष घडलेले असतील, काया वाचा मनानं काही जरी दोष घडलेले असतील, तरी ते सगळेचे सगळे जाण्याचं सामर्थ्य संतांच्या नामस्मरणामध्ये. नवे नवे कसं जरी पाप असलं महाराज, कसं जरी पाप असलं तरी संतांच्या नाम जपानं जातं शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे पापे, 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 तुका म्हणे पापे. माझी वाचा तुटी जाती संताची जपे, संताची जपे, जाती संताची जपे. नेगे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी, महालाभ महालाभ फुकासाठी. हे गे माझे वाचा तुटे, शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुका बराय, तुका म्हणे पापी जाती संताची या जपे. का नाम पाप जे आहे आपलंवालं, ते पाप संतांची जपानी जातं. तसे पापाचे भरपूर प्रकार आहे, पण मुख्य तीन सांगितले ना, त्रिविध ताप. ताप म्हणजेच पाप. त्रिविध तापाची झाली बोळवण देखील या चरण. हा, संतांचं दर्शन जरी झालं तरी पण पाप जातं. कारण की पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या बेटी हरिदासाची. का नुसतं संतांचं भगवंताचं किंवा नामस्मरण करणाऱ्याचं जरी दर्शन झालं तरी पण पाप जातं. पण काही पाप असं आहे का ते तीर्थाच्या ठिकाणी जातं. आणि त्याच्या पुढलं एक प्रमाण, तुका म्हणे पापी न जाती तीर्थाची. या आता हे कोणते मनसंकल्पाची पापी न जाती. आता आपल्या मनामध्ये संकल्प उठले जे तीर्थाच्या बापानं नाही धुतल्या जात, ते सुद्धा पाप संतांच्या नामस्मरणानं जातं. बरं जातं. आपण अनुभवी मंडळी का, आणि खरे संत नामस्मरण सोडून दुसरं काही सांगत नाही. आपला विषय झाला तो. आणि आपण आता का भगवंताचं असेल, संतांचं नामस्मरण केल्यानंतर काय काय प्राप्त होतं किंवा पाप जातं. मग पाप गेलं हे कशाहून? पाप गेला तो आनंदी राहतो, सुखी राहतो. काही काळ आपणच सुखी राहतो, पुन्हा वाढत आपलं नाही वाढत ना, मग आपण दुःखी का होतो? कांदे 3000 रुपये विकले का सुखी, 800 विकले का दुःखी?
कमी जास्त होत आहे आपल्याला अजून. हो तुम्ही खाली बसले मी वर बसले, आपण सगळे सारखे असं आहे का? किंवा हा असं व्यवहारामध्ये जर असं झाल्यानंतर जर आपलं आलं तर अध्यात्मामध्ये पण आहे का आपले कोण जर काही दोष घडला, काया वाचा मनानं जर काही दोष घडला त्याच्यावाला पाप लागत राहतं. पण भगवंताचं नामस्मरण जर केलं, संतांचं नामस्मरण जर केलं तर ते पाप तुका म्हणे पापे जाती संताची अजपे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. नंतर करू नंतर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हा काही नाही लावलं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. वाव विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा रखुमाई. हाराला हात लाव ना. फोटो काढा. हा घेऊन नंतर घ्या. तुका म्हणे पापे जाती संताची अजपे. आणि मग आपला विषय असा राहिला, कुठलाही पाप असलं संतांच्या नामस्मरणानं जातं किंवा संतांनी दिलेल्या नामस्मरणानं जातं. तुम्ही पहा आता आपल्यावाली बेटाची एवढी भव्य दिव्य परंपरा आहे का दुर्गा अष्टमीला तिथं होम केला जातो आणि महाराज त्या दिवशी अनुग्रह देतात. प्रत्येक आता हे सोशल मीडिया झाल्यापासून तर डायरेक्ट लाईव्हवर येत आहे का एवढा गुह्य मंत्रसुद्धा ओपन दिला जातो. मग श्रद्धावान लभते ज्ञानम सांगितलं शास्त्रानं. काय ज्याची त्याच्यावर श्रद्धा आहे. आता आवडीने भावे हरिनाम घेसी महत्व वाटत नाही महाराज का जर एखादी वस्तू जर लईच सहजासहजी जर भेटली त्याचं महत्व नाही कळत. महाराज नामस्मरण देता अनुग्रह देताना या फिरून बसायला लावत्या, एक बाजूचा कान करायला लावी त्या. मग ते किती हळूहळू नामस्मरण सांगतात आणि याचंवालं चिंतन करा म्हणत्या. आता जे करीत नाही अशातला भाग नाही, प्रत्येक जण नामस्मरण करतोय. पण संतांच्या मार्गाने जर नामस्मरण जर केलं तर चित्तशुद्धी लवकर होती. मग तू का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ. बाकी इतरत्र सगळे साधनं संतांचं पूजन केलं, भगवंताचं पूजन केलं, अमृतेश्वराचं पूजन केलं, बाबाजींचं पूजन केलं, साधू संत आले त्यांचं पूजन केलं. याचंवाला सगळेच फळ एकच फक्त चित्तशुद्धी. आणि ते जर संतांचं किंवा भगवंताचं नामस्मरण केलं तरी ते फळ ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत. मग ते होत नाही म्हणून साठी मग तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. तुम्ही संत मायबापांनी जसा आशीर्वाद दिला त्यावर बोलण्याचा एक तोडका मोडका प्रयत्न केला. ह्या अभंगाचा अर्थ असाच असेल असं काय आपलं अजिबात मत नाही. कारण की आपण नाही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही. तुम्ही जशी ना तरी बालक बोबडा बोले का वेडा वे चुका पाऊले ते चोज करून माऊले रिजे जेवी. किंवा साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. काय म्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे. आपल्यावाले काकूलाही भारी मानता हा अभंग बर का. हे जेवढं काही आहे हे सगळं संतांचं आहे, भगवंताचं आहे, त्यांच्याच कृपेनं झालं. तुम्ही जे आशीर्वाद दिले माझं पामरा हे काय थोर पण पायीची वाहन पायी बरी.
हे तुम्ही जे आशीर्वाद दिले त्याच्यावर एक तोडका मोडका बोलण्याचा प्रयत्न केला. निळोबारायांच्या पुण्यतिथीचा काळ आहे. संत ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पुण्यवान होती. आपल्याला साधारण माणसाचा विषय असा आहे का आपलं फक्त वर्ष श्राद्ध आणि पुढं जर आपल्या कुळामध्ये चांगले निघले तर पुण्यस्मरण करीत म्हणजे दुसरं चौथं पाचवं काय ज्याला जेवढे करायचे तेवढे. पण संतांची पुण्यतिथी का ही आजरा अमर कीर्ती. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांची कीर्ती नाही, जोपर्यंत त्यांची कीर्ती तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. कारण कृपा दान केले संती कल्पांती ही संतांचं कामच असं आहे तर जोपर्यंत संतांचं काम आहे तोपर्यंत चंद्र सूर्य व्यवस्थित पंचमहाभूत व्यवस्थित आहे. तुम्ही जसे जसे आशीर्वाद देईल तसे बोलण्याचा प्रयत्न केला. काही चुकला असेल माझ्या वाणीचे दोष आहे. जे बरोबर आहे तो संतांचा निरोप आहे. म्हणून भगवान परमात्म्याच्या संतांच्या चरणी निळोबारायांच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करू का जे तुम्हाला जे पद प्राप्त झालं आजरा अमर तुमची कीर्ती झाली. तुमच्याकडून जे भजन घडलं तेच आमच्याकडून घडावा अशी एक संतांच्या चरणी विनंती करू. झालेली सेवा संतांच्या सद्गुरूंच्या आईवडिलांच्या तुम्हा श्रोत्या सज्जनांच्या चरणावर समर्पित करतो. अमृतेश्वराच्या चरणावर बाबाजींच्या चरणावर समर्पित करतो. ग्रामदैवत बजरंगबलीच्या चरणावर समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुनश्च एकदा सुंदर असं आयोजन आपल्या गंगा आत्याने विकास दाजी घरी नसताना पण एक त्यांचीवाली मनस्थिती भगवंताचं कार्य म्हणून संतांचं कार्य म्हणून एक त्यांना सद्बुद्धी झाली त्यांनी केली. भगवंताची चरणी प्रार्थना करू आपण त्यांच्यासाठी सर्वांनी एक वेळेस जोरदार टाळ्या वाजवा. कारण की आपल्याला आता याच्यानंतर प्रसादी आता महाप्रसाद झाला तो. कारण की श्रवणे कीर्तने झाली ती पावन सनकाधिक जाण परमभक्त का भगवंताच्या नामस्मरणामध्ये जो बनवला जातो. कारण बेटाच्या आमटीचा विषय आपल्याला माहिती घरी आपण लई भारी करणार आहे तरी तशी होत का तर तिकडं भजन राहतं म्हणून तो प्रसाद होतो. तसं आता यानंतर आपल्याला सर्वांना भोजन प्रसाद आहे. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुरे वेळी वा पुढे उत्तरे